काय नाव दादा? अनिल पंढरनाथ खंबाया. बर, किती दिवसाची केळी आहे तुमची आता ही? हे 8 महिन्याची केळी. काय काय प्रॉब्लेम होता तुमच्या याला? खूप झुकून गेला होता तो वाऱ्या वादळ्याने. बर, अजून? आणि खूप मुड्या कमी होत्या तिथे. बर बर. फुटवा आणि काय काय सोडलं तुम्ही आता? RPS 76 एक बॅक्टेरिया सोडली आणि गोरस अल्ट्रा सोडलाय. किती एकर आहे हा संपूर्ण बाग तुमचा? 1.5 एकर आहे. 1.5 एकर आहे. ठीक आहे ठीक आहे. काय म्हणजे तुम्हाला कसे वाटले रिझल्ट याचे? एकदम जबरदस्त. जबरदस्त आहे. बर, ह्या याच्यामुळे तुम्हाला वाद्याची साईज आणि कसं कसं वाटलंय सर्व? एकदम चकाचीत वाद आपण फुले आणि चकाची एकदम जबरदस्त. बर 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 बर. तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? एकदम हे वापरा बुवा, एकदम भारी आहे रिझल्ट. बर 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 बर. आणि याच्यामधून तुम्हाला म्हणजे ह्या गोरस अल्ट्रा आणि बॅक्टेरिया किटमुळे तुम्हाला फरक वाटला का फळामध्ये आणि याच्यामध्ये? मग एकदम जबरदस्त. ठीक आहे, तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा शेतकरी बंधूंनो, की आज अनिल भाऊंनी एक चांगल्या पद्धतीनं आपला बाग हा म्हणजे वाऱ्यामुळे आणि वादळामुळे थोडा प्रॉब्लेम झालेला होता. तर ह्या याच्यामध्ये यांनी आपली औषधी वगैरे वापरली, तर त्यांना आज हा बाग जो आहे तो बाग हा काटणीसाठी आज मिळेल. एक दसऱ्याच्या दरम्यान त्याच्याही अगोदर हा बाग हे कापायला सुरुवात करतील. तर याच्यामध्ये RPS 76 आणि बॅक्टेरिया किट आणि गोरस अल्ट्रा ह्या 3 गोष्टी आपण यांना दिलेल्या आहेत. एकरी 1.5 एकरचा हा प्लॉट आहे. त्या प्लॉटला आपण त्यांना 2 लिटर RPS 76 दिलं आहे आणि 2 बॅक्टेरिया किट दिलेले आहेत आणि त्याला गोरस अल्ट्रा पण आपण दिलेले आहेत. तर ह्या याच्यामुळे आज बागाची साईज आणि वाद्याची साईज वगैरे आणि एकदम चांगल्या पद्धतीनं आज त्यांचा बाग असा उभा आहे आणि आज कापणीला एक दसऱ्याच्या दरम्यान हा कापणीला येणार आहे. तर शेतकरी बंधूंना मी एकच रिक्वेस्ट करेल की अशा पद्धतीचे जर रिझल्ट येत असतील तर RPS 76 गोरस अल्ट्रा हे धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरण्यास काहीही हरकत नाही. धन्यवाद.